आतापर्यंत आपण पाहिलं की आनंदी रात्रीच्या रूममध्ये झोपायला जात असताना अंधारात अचानक तिच्यासमोर एक व्यक्ती आली आणि ती आनंदीला उचलून घेऊन गेली. आता पुढे आनंदी खूप धडपड करत होती. ती खूप घाबरली होती. त्या व्यक्तीने तिला टेरेसवर नेले. आनंदी, तू इथे काय करतोय? कोणी आपल्याला असं पाहिलं तर? तो घाबरते कशाला? कोणी नाही बघत आपल्याला, इथे सगळे झोपले आहेत. आनंदी रुसत आणि तोंड फिरून म्हणते, अरे पण असं उचलून आणता का कोणी? किती घाबरली मी. तो सॉरी माझं शोनू घाबरलं होय. इकडे बघ ना शोना. मी कान पकडतो मग तर झालं. बघ ना माझ्याकडे. सॉरी ना यार. आनंदी, मला नाही बोलायचंय तुझ्याशी, जाते मी. सॉरी ना. इकडे बघ, मी उठा बशा काढतो, पण माफ कर ना यार प्लीज. आनंदी, बरं ठीक आहे, केलं माफ. तो माझी स्वीट जानू. आनंदी, तू मला असे इकडे का आणलंय? आपल्याला कोणी असं इकडे बघितलं तर काय म्हणतील सगळे? तू बघू दे, मला नाही फरक पडत. मला तुला डोळे भरून पाहायचं होतं. मला तुझी आठवण येत होती म्हणून आणलं इकडे तुला. पण दादू, ती तर तुझ्या जवळच आले ना कायमची. मग असे चोरासारखे तिला इकडे टेरेसवर घेऊन यायची काही गरज होती का? हा? मागून निधीचा आवाज ऐकून विराज पुरता गोंधळतो. आनंदीची तर कुठे लपून मी कुठे नको अशी अवस्था होते आणि ती वीरच्या मागे मान खाली घालून उभी असते. एक दिवस पण वहिनीपासून दूर राहता येत नाही होय तुला दादू? विराज, छोटी आगाऊपणा करू नको. हा, तू खूप बोलायला लागली आहेस हल्ली तू. निधी, हो का? तू काय काय करतोय ते सांगू का काकीला जाऊन? विराज, छोटी मार खाशील हा. काय बोललीस? आईला तर बघ. निधी, बरं पण एक अट आहे. विराज, कोणती? निधी, मला आईस्क्रीम पाहिजे आता. विराज, आता कुठून आणून? उद्या देतो. निधी, मला आत्ताच पाहिजे आईस्क्रीम, नाहीतर मी चालले काकीला बोलवायला. विराज, जातोय ना आणि तू आईस्क्रीम थांब इकडे आनंदी बरोबर. निधी, बरं माझा आवडता फ्लेवरवाली. विराज, हो माहिती आहे, आणतो. विराज आईस्क्रीम आणण्यासाठी बाहेर जातो. आता टेरेसवर आनंदी आणि निधी दोघी गप्पा मारत बसतात. निधी आनंदीला म्हणते, वहिनी, तुला माहिती आहे खूप साधा आहे ग माझा दादा. मी लहान असल्यापासून बघितलंय त्याला. कायम दुसऱ्याचा विचार करत असतो. सगळ्यांना खुश ठेवायचा प्रयत्न करत असतो तो. तू आयुष्यात आल्यापासून खूप बदललाय. तू छान वाटतंय, पण त्याच्यातला हा बदल बघून खुश राहायला लागलाय. हसत खेळत वागायला लागलाय तो. वहिनी, तू मला प्रॉमिस कर, तू त्याला अशीच खुश ठेवशील. खूप छान आहे ग तो. सगळ्यांची काळजी घेतो, पण तू त्याची काळजी घे, कारण स्वतःची तो अजिबात काळजी घेत नाही. आनंदी तिचं बोलणं अगदी मन लावून ऐकत होती, कारण आज तिच्यासमोर विराजचं एक पण उघड झाले होते. ती खूप खुश होती. मी बोर गप करते का ग तुला? निधीच्या आवाजाने ती भानावर आली. आनंदी, नाही ग, असं नाही. ऐकून खूप छान वाटलं मला. विराज आईस्क्रीम घेऊन आला. त्या तिघांनी आईस्क्रीम खाल्ली आणि निधी मुद्दामून आनंदीला खाली घेऊन गेली. नवीन जागा असल्यामुळे आनंदीला काही केल्या झोपेत येत नव्हती, म्हणून ती डोळे बंद करून आता टेरेसवर झालेल्या गोष्टी आठवत होती आणि विराजने तिला उचलून नेले. ती गोष्ट आठवल्यावर ती गालात हसली आणि त्या गोष्टी आठवत तिला काल वेळाने झोपल्यामुळे सकाळचे 7 वाजले होते, तरी तिला जाग अजून आली नव्हती. आज घरामध्ये खूप गडबड चालली होती. आज घरात सत्यनारायणाची पूजा होती. सगळे पूजेच्या गडबडीत होते. आनंदीची मावशी खूप टेन्शनमध्ये होती, कारण ती खूप
वेळ आनंदीला उठवत होती, पण ती उठतच नव्हती. अजून जरा झोपू दे म्हणून लागली होती. कसे बसे मावशीने आनंदीला उठवले आणि तयार होण्यासाठी पाठवले. आज सकाळी ते रंगपाण्याचा खेळ खेळणार होते. आनंदी खूप छान पिंक कलरची साडी घालून बाहेर आली. त्यानंतर सगळे घराबाहेर गेले आणि त्यांनी खेळायला सुरुवात केली. निधीने एक परातीमध्ये कुंकू घालून पाणी तयार केलं. त्यात गुलाबाच्या पाकळ्या घालून ती सजवली होती. मग घरातील सगळे खेळ खेळण्यासाठी आले. निधी, बघ रे, मी खेळ समजावून सांगते, ऐका नीट. मी या परातीत मी ही अंगठी टाकेन. ती तुम्ही दोघांनी शोधायची आहे. हा, नो चिटिंग, ओके? आनंदी आणि विराज बरं म्हणतात. खेळाला सुरुवात होते. निधी परातीच्या पाण्यात अंगठी टाकते. आनंदी आणि विराज ती अंगठी शोधत असतात आणि अंगठी शोधता शोधता विराज आनंदीचं बोट आपल्या बोटांनी पकडतो. आनंदी लाजेने लाल झालेली असते. आनंदी हळूच तिचे बोट वीरच्या हातातून सोडून घेते आणि अंगठी शोधून बाहेर काढते. खेळात आनंदी जिंकली. दोघांना कळसात आंघोळ घालून बाहेर घेतात. मग आनंदी आवरायला रूम मध्ये जाते. आनंदी आवरून चहा नाश्ता करून ती पुन्हा पूजेसाठी तयार होण्यासाठी रूम मध्ये गेली. आनंदीने आज खूप सुंदर अशी पेशवाई नऊवारी साडी घातली होती. केसांचा अंबाडा, कानात नाजूक झुमके, त्यावर वेल घातले होते. नाकात नाजूक नथ, कपाळावर लहानशी चंद्रकोर टिकली लावली होती. हातात चुडा होता, भांगेत कुंकू भरले होते. कमरेत नाजूक साखळी, गळ्यात कोल्हापुरी साज, मोठं मंगळसूत्र, लहान मंगळसूत्र, त्यावर ठुशी, दंडात बाजूबंद, पायात पैजण. आकाशातून अप्सरा उतरावे असे नक्षत्रासारखे रूप दिसत होते तिचे. विराज ही आज खूप हँडसम दिसत होता. धोतर पंचा असा साधाच वेश केला होता, पण त्याचे सेट केलेले केस, बियर्ड, दाढी, त्यावर त्याचं जिम करून कमावलेलं शरीर त्या ड्रेसमध्ये खूपच हॉट दिसत होतं. भटजी बुवांची पूजा मांडायची चालली होती. किचनमध्ये नैवेद्याची गडबड चालली होती. आनंदी आणि विराज पूजेला बसले होते. भटजी, विराजराव, मी तुम्हाला सांगेन तशी विधी तुम्ही करत जा आणि तुम्ही बाई तुमच्या पतीच्या हाताला हात लावा. तुम्हाला माहिती असावे म्हणून सांगतो. तुमचे पती जी धार्मिक कामे करतील त्यातील अर्धे फळ आपोआप तुमच्या पदरी पडतील. आनंदी, बरं. आनंदीची आई वडील ही आज पूजेच्या निमित्ताने आनंद सदनमध्ये आले होते. सत्यनारायण पूजा चालू होती. आनंदी आणि विराज पूर्ण श्रद्धेने ती करत होते. पूजा संपन्न झाली. दोघेही देवाला नमस्कार करून पूजेवरून उठले. दोघांनी सगळ्याला घरातील मोठ्यांचे आशीर्वाद घेतले. आनंदी आज खूपच खुश होती, कारण आज तिचे आई वडील आनंद सदनमध्ये आले होते. तिला खूप आनंद झाला होता. काल आनंदीला तिच्या आई बाबाची खूप आठवण येत होती. आज त्यांना समोर पाहून तिला खूप आनंद झाला होता. पूजेचा कार्यक्रम आवरल्यावर आनंदीचे आई बाबा त्यांच्या घरी जाण्यासाठी निघाले. त्यांच्याबरोबर आज आनंदीची मावशी पण घरी जाणार होती. आनंदीच्या मनाची खूप घालमेल होत होती. तिला खूप रडायला येत होतं. तिच्या आईने तिला जवळ घेतले आणि मायेने तिला समजावले. आनंदी रडायची थांबल्यावर तिच्या घरचे निघून गेले. निधी पण आज तिच्या घरी जाणार होती. आनंदीचं मन खूप चलबिचल होत होतं. नवीन घरात आपण कसे ऍडजस्ट होऊ याचं तिला टेन्शन आलं होतं. आणि अशात निधी पण आज जाणार म्हटल्यावर तिला राहावलंच नाही. ती रूम मध्ये बसून विचार करत होती. इतक्यात निधी तिथे आली. आनंदी, निधी, ऐक ना ग, मला खूप चलबिचल होत आहे. अगं प्लीज तू थांब ना ग थोडे दिवस इकडे. निधी, अगं वहिनी, सगळे कार्यक्रम पण झालेत आणि मम्मी पण
लागले चल म्हणून. दादाचं लग्न म्हणून मी आधीच आले. 1 महिना झाला. आता परत मम्मी कशी थांबू देईल ग? आणि ती जर थांबली तरी मी काय करू थांबून इथे? आता तू दादामध्ये बिझी होशील, मग मी काय करू इकडे राहून? आनंदी, चल चावट कुठली यार, थांब ना ग माझ्यासोबत थोडे दिवस. निधी, बरं ठीक आहे, तू सॅड नको होऊ, करते जुगाड मी, थांबते माझ्या स्वीट वहिनीसाठी. आनंदीला खूप आनंद होतो. खरंच तू थांबतेस? आय एम सो हॅपी. आनंदी तिला पटकन मिठी मारते. माझी स्वीट ननद अशी म्हणते. निधी म्हणते, ए बाई, आवर स्वतःला, मी दादा नाही आहे, पप्पी वगैरे नको घेऊ हा. आता आनंदी म्हणते, चल वात्रट कुठली, आणि तिच्या मागे उशी घेऊन जाऊ लागते. निधी इकडे तिकडे धावत असते. शेवटी दोघी दमून बेडवर बसतात. निधी खाली जाऊन तिच्या मम्मीला मी नंतर येते म्हणून सांगते. आनंदी पण त्यांना आग्रह धरते निधीला राहू दे म्हणून. मग त्याही तयार होतात निधीला आनंद सदनमध्ये ठेवण्यासाठी. दोघीही एकाच वयाच्या असल्यामुळे दोघीमध्ये लवकर मैत्री होते आणि त्यात निधी खूप बोलकी आणि मोकळ्या स्वभावाची असल्यामुळे दोघी एकमेकांसोबत लवकर मिसळतात. आनंदीच्या सांगण्यावरून निधी आनंद सदनमध्ये थांबली होती. संध्याकाळी विराजनी आनंदी त्यांच्या कुलदेवतेला जाण्यासाठी निघाले. आनंदी निधीला त्यांच्याबरोबर नेण्यासाठी मनवत होती, पण निधीने काकीला माझी मदत हवी आहे असे सांगितले. तिने त्या दोघांना कुलदेवतेला जाऊन येण्यास सांगितले आणि निधी आनंद सदनमध्येच थांबली. विराज आणि आनंदी कुलदेवतेच्या दर्शनासाठी बाहेर पडले. आनंदी आज खूप खुश सुंदर दिसत होती. चंद्रकोर टिकली, पांघेत कुंकू, कानात झुमके, हलकीशी पिंक लिपस्टिक, गळ्यात मंगळसूत्र, हातात चुडा होता, केसाला सिंपल क्लिप लावली होती आणि थोडे केस मोकळे सोडले होते आणि मोत्याची सुंदर अशी लेस असलेली पिवळ्या कलरची तिने साडी नेसली होती. आनंदी आवरून बाहेर आली. विराज तर आनंदीकडे पाहतच राहिला. दोघे देवदर्शनासाठी बाहेर पडले. गाडीत बसल्यावर विराज आनंदीला म्हणाला, शोना, आज तू खूप वेगळी दिसत आहेस. आपण पहिले बाहेर फिरायला जायचं, त्यापेक्षा कितीतरी पटीने आज तू सुंदर दिसत आहेस. विराज, मला तर असं वाटतंय की माझीच तुला नजर लागेल की काय. आनंदी, वीर, तुझा आपलं काहीच तरीच. विराज, शोना, लाजताना तू खूप गोड दिसतेस, माहिती आहे तुला. आनंदी, वीर. इकडे आनंदी आणि विराज देवदर्शनाला चालले होते आणि तिकडे घरी निधी त्या दोघांसाठी सरप्राईज प्लॅन करण्यात व्यस्त असते. आज आनंदी आणि विराजची पहिली रात्र होती, त्यासाठी निधी त्यांची रूम डेकोरेट करण्यात व्यस्त असते. पुण्यावरून जेजुरी जास्त लांब नव्हती, त्यामुळे आनंदी आणि विराज देवदर्शनावरून 8-8:30 पर्यंत घरी पोहोचणार होते. त्याआधी त्यांची रूम डेकोरेट होणे गरजेचे होते, त्यामुळे निधीची धावपळ चालू होती. इकडे आनंदी आणि विराज गाडीतून मस्त गप्पा मारत चालले होते. विराजनी गाणी चालू केली आणि खूप मस्त गाणी चालू झाले. गाणं ऐकत असताना विराज गाडी साईडला पार्क करतो आणि दोघे एकमेकांच्या नजरेत हरवून जातात. त्यांना असं वाटतं की गाणं फक्त त्या दोघांसाठीच लिहिलं आहे. विराज, आनंदी, ऐक ना. आनंदी, बोलणारे वीर. विराज आनंदीला, आनंदी, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे ग, तू मला सोडून कुठे जाणार नाही ना ग. आनंदी, अरे वेडा आहेस का वीर तू, काहीही काय बोलतोय, मी का सोडून जाईल तुला, माझं पण तुझ्यावर खूप प्रेम आहे रे, प्लीज असं परत कधी बोलू नको. विराज, सॉरी शोना, पुन्हा असं नाही बोलणार कधीच, सॉरी. आनंदी थोडं रुसून बोलते, बघ परत असं बोललास ना तर मी काय करेन मग ते. विराज, रुसू नको ना शोना, सॉरी. आनंदी,
बरं नाही रुसत, पण चल लवकर, आता केव्हाची थांबलोय आपण. इकडे वेळ होईल जायला घरी, अजून देवळात पण नाही पोचलो वीर आपण. विराज, हो ग शोना, चल निघूया. दोघे जेजुरीला जातात. तिथल्या रिवाजाप्रमाणे विराजने आनंदीला उचलून घेतलं आणि गडाच्या 5 पायऱ्या चढल्या. दोघे गडावर गेले, देवदर्शन झाले आणि त्यांच्या परतीचा प्रवास सुरू झाला. 8:30ला ते घरी पोहोचले. दोघे आपापल्या रूम मध्ये गेले. आनंदी फ्रेश होऊन किचन मध्ये आली आणि तिच्या सासूबाई सोबत बोलत होती. आनंदी, अहो आई, मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. विराजची आई, अगं बोल ना. आनंदी, अहो आई, ते माझ्या सामान रूम मध्ये नाही आहे. आई, असं होय ग, एवढी कशाला घाबरतेस बोलायला माझ्याशी? अगं तुझं सामान तुझ्या रूम मध्ये शिफ्ट केलं आहे. आता तू तुझ्या हक्काच्या रूम मध्ये राहशील ना. बघ, तुझं सामान गेस्ट रूम मध्ये ठेवून कसं चालेल? आनंदी गोड लाजते आणि हो म्हणून तिथून निघून जाते. आनंदीला लाजून तिथून गेलेलं पाहून तिची सासूबाई ही गोड हसतात. रात्रीचे जेवण उरकतात. सगळे गप्पा मारत बसलेले असतात. थोड्या वेळाने निधी विराजला घेऊन टेरेसवर जाते. आनंदीलाही त्याच्यासोबत वरती टेरेसवर जायचं असतं, पण नेमक्या तिच्या सासूबाई तिला आपल्या बरोबर घेऊन जातात. त्यामुळे तिला निधी आणि विराज बरोबर टेरेसवर जाता येत नाही. विराजची आई, आनंदी बाळ इकडे ये. त्या निधीच्या डोक्यावरून हात फिरवतात आणि तिला विचारतात, बाळा, करमते ना ग तुला इकडे? आनंदी, हो आई, करमते. विराजची आई, हे बघ, आता हे तुझं घर आहे. काही लागलं सवरलं तर संकोच करत बसायचा नाही. हक्काने घ्यायचं सगळं. अशी अबोल राहू नको. काही लागलं तर हक्काने सांग मला. आनंदी, हो आई. विराजची आई, बोलत काय बसली? मी तुला ज्याच्यासाठी बोलवलंय ते काम राहिलंच की. इकडे ये, इथं बस, म्हणजे ओटी भरते तुझी. आनंदी, हो आई, बसते. विराजची आई आनंदीची ओटी भरते आणि विराजसाठी भरून ठेवलेला दुधाचा ग्लास तिच्या हातात देते आणि म्हणते, आजपासून माझी जबाबदारी संपली. आता माझ्या मुलाला सांभाळायची, त्याला हवं नको ते बघायची जबाबदारी तुझी. आनंदी गोड लाजते आणि खाली मान घालून होकारार्थी मान हलवते. विराजची आई आनंदीला चेहऱ्यावरून मायेने हात फिरवते आणि तिला विराजच्या रूमकडे पाठवते. आता पाहूया विराजची आणि आनंदाच्या नव्या आयुष्याची सुरुवात पुढील भागात. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.